नमस्कार, कसे आहात सर्व। तर आज आहे शुक्रवार आणि तुम्ही जो आत्ताचा व्हिडिओ बघितला शॉपमधला तर तो सोमवारचा आहे, या आठवड्यातल्या सोमवारचा। तर मी तुम्हाला सांगते सुरुवातीपासून मी सुरुवात करते। तर हे ऑफिसवरून लवकर आलेले आणि माझा स्वयंपाकसुद्धा झालेला, तर म्हटलं सहज आपण जाऊन यावा। सहज म्हटलं गाडीवर असंच फेरफटका मारून यावा आणि आता मार्गशीर्ष जवळ येते, तर म्हटलं बघूया शॉपमध्ये काय काय नवीन वस्तू आल्यात। घ्यायचं असं काहीच ठरलं नव्हतं, पण सहज मी गेले होते बघायला। तर मी जिथे नेहमी जाते तिथेच मी गेली, तर म्हटलं बघून यावं, एक दोन ठिकाणी बघावं असं सहज बघण्यासाठी। तर घेणार तर नव्हते मी, नंतर घेऊया म्हटलं, फक्त बघून यायचं आणि मला तिथे खूप आवडल्या वस्तू, त्यामुळे मी घेतल्या। तर काही वस्त्र आहेत तर तेच मी तुम्हाला दाखवते। सगळं माझं घेऊन झालेलं आणि खूप छान अशा वस्तू होत्या तिथे आणि वस्त्र तर खूप सुंदर होते, भरपूर, म्हणजे विचारू नका एवढे वस्त्र होते। तर मी व्हिडिओमध्ये बघितलाच असणार। तर मी त्यांना सहज विचारलं की मी व्हिडिओ करू का, तुमच्यासाठी म्हणून विचारलं मी। तर म्हटलं व्हिडिओ करू का मी, तर त्या म्हटल्या तुम्ही ब्लॉग करता का, म्हटलं हो। तर त्या म्हटल्या की तुम्ही सगळं दाखवा, मग तुम्ही काय घेतले तेही दाखवा आणि बाकीचे सगळं जे वस्त्र आहेत, मुखोटे आहेत, तर ते सगळं दाखवा म्हणून। तर मला खूप छान वाटलं त्या बोलल्या दाखव म्हणून। तर मी खरं तर असे आउटडोअर व्हिडिओज करत नाही, पण मार्गशीर्ष आहे आणि खूप छान छान वस्तू होत्या, मला तुम्हाला दाखवायच्या होत्या, त्यासाठी म्हटलं व्हिडिओ करावा। जर कोणी त्या शॉपच्या जवळपास कोणी राहत असेल किंवा इथे जवळपास कोणी राहत असेल तर ते जाऊन घेतील म्हणून। तर खूप सुंदर वस्तू होत्या। तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही ॲड्रेस वगैरे पण सांगा म्हणून। तर दिवाळीच्या वेळेस सुद्धा मी तिथूनच घेतलेले वस्त्र मी तुम्हाला दाखवला सुद्धा होता, तर ते पण मी आज दाखवते आणि मी जे नवीन वस्त्र घेतले ते सुद्धा दाखवते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप बोलले मी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले मी तुम्हाला वस्त्र दाखवते आणि जे जुने होते ते पहिले मी तुम्हाला काही वस्त्र दाखवते आणि नंतर मग ज्वेलरी दाखवते, जास्त काही घेतलं नाहीये मी। तर चला मग इथे संदीप आला आहे ऑफिसवरून आणि तो मला नेहमी हसवतो। चिकू पण मला सारखा हसवतो व्हिडिओ करताना, पण तो नाही आहे, क्लासला गेलाय। तर हा एक गुलाबी रंगाचा आहे, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते। आणि हे आहे वरतून आपण डोक्यावर ठेवण्यासाठी उपरण म्हणायला, तर दुसरं काय म्हणतात माहिती नाही। तर हे एक घेतले मी आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे, तर खूपच सुंदर आहे हा। आणि माझ्याकडचा जो जुना आहे तोही मी तुम्हाला दाखवते। आणि हे बघा, हे प्लेट्स आहेत ना, एवढ्या सुंदर आहेत ना, खूपच सुंदर आहे। आणि पाठवून असं आहे, एकदम सॉफ्ट आहे हे। आणि हे ना आपण असं सारखं धुत राहिलो ना तर हे खराब होतं, तर ह्याला जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा अशाच प्लास्टिकमध्येच ठेवायचं, किंवा एखादी ऑर्गनायझर असेल, बॉक्स असेल तर त्याच्यात ठेवलं तरी चालतं, म्हणजे आपण रिपीट यूज करू शकतो। तर हे घेतले मी। आणि दुसरा हा कलर आहे ग्रीन कलर, दुसरा हा ग्रीन कलर आहे, हिरवा कलर, तर तो पण सेमच आहे, फक्त कलर वेगळा आहे, सेम आहे। तर हा असा आहे आणि याला अशी दोरी सुद्धा दिली आहे, भरपूर मोठी दोरी आहे बांधण्यासाठी। तर हा अशा कलरमध्ये बघा किती सुंदर आहे हा। आणि याला सुद्धा ग्रीन आणि रेड कलरची बॉर्डर आहे, ह्याला अशी काट असल्यामुळे हे जास्त सुंदर आहे। आणि साईज पण खूप मोठी आहे, याच्यातून लहान साईज पण आहे आणि छोटी, त्याच्यापेक्षा लहान साईज आहे आणि मीडियम साईज आहे आणि ही एक मोठी साईज आहे। तर मला आठवत नाही आहे ह्याची प्राइस किती आहे, पण ह्याच्यावर लिहिलंय 320ला काहीतरी एक वस्त्र आहे का 350ला, असंच काहीतरी। ह्याच्यावर 320 लिहिलंय, म्हणजे तेवढ्यालाच असणार, पण प्राइस आहे थोडीशी महाग, पण क्वालिटी सुद्धा आहे, आपल्याला सारखं घेत नाही राहावं लागणार या वस्तू। आणि दुसरं वाला आहे तेही मी तुम्हाला दाखवते। आणि दुसरं अजून एक दाखवते जे मी दिवाळीच्या वेळेस घेतलं होतं। आणि हे जे दुसरं आहे ते तुम्ही बघितलंच असणार आहे, मी दाखवलं होतं तुम्हाला दिवाळीच्या वेळेस मी घेतलेलं, पण मी हे घातलं नाही, मी साडी नेसवलेली देवीला, तर हे घातलं नाही, तर आता मी मार्गशीर्षमध्ये घालवते। तर हा कलर जो आहे ना, हा सगळ्यात सुंदर कलर आहे
आणि ह्याचं कॉम्बिनेशन बघा, पिवळा आणि जांभळा अशी बॉर्डर आहे. आणि प्लेट्स बघा किती सुंदर प्लेट आहे. आणि ही आहे ना साईज जरा मोठी साईज आहे, ह्याच्यापेक्षा पण लहान साईज आहे, पण ह्यापेक्षा मोठी साईज नाही आहे. तर शेवटची साईज हीच आहे, या वस्त्रामध्ये सुद्धा हीच साईज आहे. तर ही मी 350ला घेतलेली, तिथूनच घेतलेली. तर मी तुम्हाला ॲड्रेससुद्धा देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲड्रेस देते आणि तुम्हाला कार्डसुद्धा दाखवलं आहे मी. तर तुम्ही नक्की तिथे जाऊन घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. खूप सुंदर वस्त्र आहेत त्यांच्याकडे. तर मी परत एकदा जाणार आहे, तेव्हा एखादी आवडलं तर तेव्हासुद्धा घेईल आणि मुखोटा घेणार आहे तर तेव्हासुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर हे असे 3 वस्त्र आहेत. सॉरी, मी हे दाखवते. आणि ह्याची ही अशी पट्टी आहे आणि ह्याला सुद्धा पिवळा आणि असा जांभळा कलर आहे कॉम्बिनेशन. आणि जांभळ्या कलरची पट्टी आहे त्यामुळे उठून दिसतोय कलर. आणि हा पिवळा कलर खूपच सुंदर आहे. पिवळा म्हणजे एकदम हळदीसारखा पिवळा नाही आहे, पण खूप सुंदर कलर आहे. मला तरी खूप आवडला आहे. तर सगळ्यात जास्त मला वस्त्र हे आवडले. तुम्ही बघा ना किती सुंदर आहे. तर असो, तर हे 3 वस्त्र होते. किती सुंदर आहेत बघा ना तुम्ही. आणि हे जी पट्टे आहे ना, हे जे आहे ना, आपण हे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला असं उपरण म्हणून सुद्धा घालू शकतो गळ्यामध्ये. आणि मी दिवाळीच्या वेळेस घातलं होतं हे लक्ष्मीला, किंवा आणि आपण ह्याचा ड्रेस सुद्धा घालू शकतो विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला. माझ्याकडे जी मोठी मूर्ती आहे ना त्याला, तर मी घालून बघितलं होतं, खूप सुंदर दिसते. हे 2 कलर मिक्स करून घातले होते मी रुक्मिणीला, तर खूपच सुंदर आहे. मी कधीतरी तुम्हाला दाखवेल. आणि हे 2 मी उपरण घेतले होते, हे मी दुसरीकडून घेतले. ह्याची क्वालिटी नाही आहे तेवढी, एकदम 50 रुपयाला हे एक आहे आणि हे एक 50, म्हणजे 100 रुपयाला 2 आहेत. आणि हे मी विठ्ठलासाठी घेतले आणि हे रुक्मिणीसाठी. साधे आहेत, तेवढी चांगली क्वालिटी नाही आहे. माझ्याकडे अशातून आहेत, माझ्याकडे असे आहेत, तिथूनच घेतलेले मी 50 रुपयाला, जे मी वर्षभर झाले विठ्ठल रुक्मिणीला घालते. आणि हे 3ही आहेत ना सेम पॅटर्नमध्ये. ह्यांचं जे डिझाईन आहे हे बघा, इथे सुद्धा असे डॉट डॉट आहेत आणि बॉर्डर आहे. हे बघा, इथे सुद्धा डॉट आहे, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा. तर सेमच आहे फॅब्रिक, फक्त ह्याचं जे आहे काट आहे ती ब्रॉड आहे. पण हे खूपच सुंदर आहे. तर देवीचा हा फेवरेट कलर आहे, म्हणजे तिचा आवडीचा रंग आहे पिवळा. तर हा खूप सुंदर आहे. तुम्ही पहिल्या दिवशी हे वस्त्र देवीला घालू शकता. तर बघतच राहू वाटतं मला, एवढं छान वाटतं हा कलर. बघा ना, मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघा किती सुंदर आहे. ही बॉर्डर असल्यामुळे खूप छान दिसते. तर त्यांचं म्हणणं होतं की हे साडीचं आहे त्यामुळे हे महाग आहे. तर त्यांच्याकडे दुसरे सुद्धा बरेच ऑप्शन आहेत, भरपूर व्हरायटी आहे. मी ठरवून गेली नव्हती, नाहीतर मी व्यवस्थित तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवलेल्या. आणि सेमच आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ह्याची हे बघा, हे दोन्ही सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. केली नव्हती ब्लॉग करायच्या हिशोबने, नाहीतर मी व्यवस्थित शूट करून तुम्हाला दाखवलं असतं. तर आणि पाठून हे बघा असं आहे, चांगलं आहे फॅब्रिक, खराब नाही होणार लवकर. आणि हे सगळ्यात सुंदर, मी असं ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता येईल. हा कलर कॅमेरापेक्षा पण असा खूपच सुंदर दिसतोय. खूपच सुंदर आहे हा कलर, मला तरी प्रचंड आवडलाय. तर बस. आणि हे 2 उपरण घेतले होते मी.
ह्यांची तेवढी क्वालिटी नाही आहे, पण हे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहे, तिन्ही सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीमध्ये. तर बस एवढीच होती माझी शॉपिंग. मी तुम्हाला आता व्यवस्थित दाखवते. तुम्हाला ज्वेलरी दाखवते जवळून. तर हा आहे कोल्हापुरी साज, खूप सुंदर आहे. आणि दुसरा आहे मंगळसूत्र. हे वाला अशा काळ्या आणि गोल्डन कलरच्या मण्या आहेत. तर चला, हे एक मंगळसूत्र आहे. आणि ह्याला अशी पाटी दोरी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला कमी जास्त करता येईल. हे अशी दोरी. मी तर ठेवून तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आणि दुसरा आहे हे, ह्याला काहीतरी म्हटल्या होत्या त्या, मला आठवत नाहीये. ह्याला अशी चेन आहे आणि अशी डिझाईन आहे बघा, किती सुंदर डिझाईन आहे. आणि आपण हे एक जरी घातलं ना तरी पण छान दिसणार आहे, म्हणून वाटेल. बघा तुम्ही डिझाईन बघा किती सुंदर आहे. आणि हे कोल्हापुरी साज, हे खूप जड आहे, एकदम पातळ नाही आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे. आणि हा कलर मध्ये असल्यामुळे अजून छान दिसतंय. मी सगळे असे ठेवते लाईनीत आणि मग तुम्हाला दाखवते. आणि हे एक हार आहे. हा तर मला खूप जास्त आवडलाय, खूपच सुंदर आहे हा. हे बघा, हा मोठ्या साईजचा आहे. आणि सेम तसाच आहे, पण हा छोटा आहे, एवढ्या साईजचा आहे. ते ठेवून दाखवते तुम्हाला कळेल साईज. हे बघा, हे एवढ्या साईजचं आहे. तर हे असे आहेत. आणि हे एक मी छोटेवाले इयरिंग्स घेतलेत. माझ्याकडे जो मुखवटा आहे ना त्याला छान वाटतात हे. तर त्याला ना हे असे हुक्स लावता नाही येत, असे फक्त हे डायरेक्ट हे कानातलं जरी आपण अडकवलं मुखवट्याला तरी निघणार नाही ते. हे पिन आहे, पाठीचे हे आहे ना, हे हुक हे लागणार नाही. तर हे असे एकदम छोट्या साईजचे घेतलेत, कारण मी जे ज्वेलरी घालते ना तेच मी देवींना घालते. काही होत नाही, आपण सुद्धा घरातली लक्ष्मीच आहोत, तर मग त्यात काय. तर हे अशी सुंदर डिझाईन आहे. माझ्याकडे ज्वेलरी आहेत जे मी घालते, तर ते पण आपण देवींना घालू शकतो, असं काही नाही घालायचं नाही. आणि माझ्याकडे मोत्यांची सुद्धा ज्वेलरी आहे. चिकू लहान असताना त्याला मी कृष्णा बनवायची,
तर त्याच्यासाठी मी तो सगळा सेट घेतलेला, बाजूबंद, कमरपट्टा, परत गळ्यातला हार, असं भरपूर गोष्टी मी घेतल्या होत्या. तर त्यासुद्धा आपण घालू शकतो देवींना. तर त्यासाठी मी जास्त नाही घेतले, माझ्याकडे आहे त्यासाठी. तर हे वाले असे छोटे कानातले घेतलेत मी. आता मी हे सगळं व्यवस्थित ठेवते आणि अशाच प्लॅस्टिकमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून ते खराब नाही होणार लवकर. कारण ह्या वस्तू आपण सारख्या सारख्या घेत नाही, एकदाच घेतो. एवढ्या महागाच्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवायला हव्या. तर आता मी ह्याच्यात ठेवते आणि माझ्याकडे मोठा डब्बा आहे पूजा रूमच्या कॅबिनेट्समध्ये, ज्याच्यात मी सगळे वस्त्र ठेवते. तर त्याच्यामध्येच मी ठेवणार आहे. हे अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. बस एवढंच घेतलंय मी. आणि तर मला एक मुखवटा सुद्धा घ्यायचा होता. पहिल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार, खूप सुंदर माझ्याकडे मुखवटा आहे आणि मला घ्यायचा होता. मला तिथे आवडलेला सुद्धा, पण तो छोटा होता. हे जे मी वस्त्र घेतले आहेत ना, तर त्या हिशोबने ते छोटं होतं. तर सेम मला मुखवटा हवा होता थोड्या मोठ्या साईजमध्ये. तर ते म्हटले की तुम्हाला 1-2 दिवसात मिळून जाईल, अजून पण मार्गशीर्षला वेळ आहे, तर माल येणार आहे त्या म्हटल्या होत्या. तर मग मी जाईल आणि त्यानंतर मी गेलेच नाहीये. शनिवारी किंवा रविवारी मी जाईल आणि जेव्हा आणेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. एवढीच होती माझी खरेदी. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला नक्की सांगा आणि वस्त्र कसे वाटले मला तेही सांगा. तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.